ही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यातली। या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आता चांगलीच आक्रमक झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेच्या विरोधात आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। शिवसेना महिला आघाडी पुणे शहरच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। यावेळी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या रस्त्यावर उतरल्यात। रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविरोधात आता ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करते। मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे। रुपालीताई करते अन्याय, शिवसेनाच करणार न्याय, अशा आशयाचे बॅनर्स घेऊन खरं तर हे आंदोलन सुरू आहे। रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर ठाकरेंची शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे। डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। चाकणकरांविरोधात आता ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात आता ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। फलटण प्रकरणानंतर कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे। यावेळी रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या दोनही गटामध्ये आपल्याला बाचाबाची देखील पाहायला मिळते। दोनही बाजूने आक्रमकतेने खरं तर या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रुपाली चाकणकर यांचे समर्थक देखील रस्त्यावर उतरून या आंदोलनकर्त्यांना प्रत्युत्तर देत आहेत। चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सुरू आहे। तर चाकणकरांविरोधात ठाकरे सेना आक्रमक झालेली आहे। रस्त्यावर उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे शहरात आपण पाहतोय की डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात आता ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी करत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा राजीनामा घेण्यासाठी इथे आलेलो आहोत। कारण रुपालीताई चाकणकर महिला आयोगावरती बसून महिलांचीच बदनामी करण्याचं काम करतात। प्रचंड दबाव टाकला जातो। आमचा स्पीकर पण बंद केला त्यांनी आणि आम्हाला जवळजवळ रस्त्यावरती हटवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। तुम्ही इथं जा असाच त्यांचा आग्रह आहे आणि अशा पद्धतीनं त्या आम्हाला दाबू शकत नाहीत। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा अपमान केलेला आहे। सगळ्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे। आज महिला आयोगावरनं महिलांचा विश्वास उठलेला आहे। त्याच्यामुळे महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला, आत्महत्या झाली, त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। कारण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय, याचा अर्थ निघतो काय? याचा अर्थ एकच निघतो की ती मुलगी चारित्र्यहीन होती। खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे प्रशांत बनकर, हा त्या मुलीच्या त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला त्या प्रशांत बनकरनी कुलूप लावलं म्हणून तिला नाईलाजास्तव त्या लॉजवर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे समर्थक महिला देखील या ठिकाणी जमलेले आहेत। करतील काय? लाज वाटली पाहिजे त्यांना। बेशरम बायकांच्या त्या पोलीस कशा काय शकतात? यावी पैसे घेऊन आला, पैसे घेऊन हरामखोर आहे, हरामखोर। लाज वाटली पाहिजे यांना बोलताना। अरे समोर या, समोर सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत।
तर अमोलकडून अधिक अपडेट आपल्याला घ्यायचीच आहे. की आम्ही रुपाली चाकणकर यांच्या मताशी सहमत नाहीये. मग दादा तुम्ही असं करताय का की मी मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा. तुमच्यात जर हिंमत असेल अजित दादा तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 8 दिवसात झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून अशाच लागणार. रुपाली चाकणकरला काय वाटलं महिला अंगावर सोडल्यामुळे आम्ही गप्पा बसू? राजीनामा दिला नाही तर काय पुढे? आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू ठेवू करा. त्या बाईचा अति झालेला आहे. प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे, महिलांचं चारित्र्य हनन करायचं. यांना काय ठेका दिलाय का महिलांचं चारित्र्य हनन करण्याचा? हगवणे प्रकरण असेल, गाडे प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडे या विषयामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी स्पष्टपणे इत्थंभूत सगळी माहिती दिली. खरं बघायला गेलं तर इतक्या गोष्टी त्यांनी उघड केल्या की खरं बघायला गेलं तर सार्वजनिकरित्या ह्या गोष्टी उघड करण्याचा त्यांनाही अधिकार नाहीये. त्यांना जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती तर वकिलांची फौज घेऊन बसायचं होतं आणि त्यांनी योग्य माहिती द्यायची होती. आयोगावर चमचम करणारी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी 2 महिलांचे ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन आपण पाहतो. यावेळी ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं केला जातोय. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जातात. अमोल, काय सविस्तर माहिती? या समोरच्या बाजूला हे ज्या महिला कार्यकर्ता आहेत त्या रुपाली चाकणकर यांच्या आहेत आणि या बाजूला आपण पाहतोय की ठाकरे गटाची शिवसेना आहे त्यांच्या महिला आघाडीकडून हे आंदोलन करण्यात येतं. काही वेळापूर्वी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न आहे तो या महिलांकडून करण्यात आलेला आहे आणि आता आपण पाहतोय की दोन्ही बाजूच्या ज्या महिला आहेत ते एकमेकांसमोर आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि हे रुपाली चाकणकर यांचं जे कार्यालय आहे हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या समोर हे ठाकरे गटाच्या महिला आहेत त्या आंदोलन करताना पाहायला मिळतात. या आंदोलन सुरूच असताना या ठिकाणी या सगळ्या रुपाली चाकणकर यांच्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या सुद्धा समोर आलेल्या होत्या आणि दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण होतं ते या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आणि आपण पाहतोय ठाकरे गटाच्या या सगळ्या महिला आहेत त्या महिलांकडून जोरदार घोषणाबाजी चाकणकर यांच्या विरोधामध्ये केली जाते आहे. रुपाली चाकणकर यांनी सातारा येथे जे डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली होती तिच्याबद्दल जे शब्द वापरलेले होते त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सातत्याने रुपाली चाकणकर हे महिलांचा अपमान करतायत अशा पद्धतीचं विधान आहे ते या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि या बाजूला आपण पाहतोय की ही सगळी महिला आघाडी आहे शिवसेनेची ती या ठिकाणी आंदोलन करते आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करते. निश्चित अमोल, जर आपण पाहिलं तर जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण करू असा पवित्रा देखील पाहायला मिळतो ठाकरेंच्या सेनेचा. नक्कीच सातत्याने रुपाली चाकणकर या महिलांविषयी चुकीची वक्तव्य करतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की याआधी सुद्धा ठाकरे गटाकडून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा याच शिवसेनेच्या महिला आहेत त्या यांच्या विरोधामध्ये आंदोलन करतात आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा हीच मागणी आहे ती या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. निश्चित धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर ठाकरेंची शिवसेना पुण्यात चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. रुपाली चाकणकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.